श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, 6 जुलैला म्हणजेच रविवारी आलेली आहे आषाढी एकादशी आणि आषाढ महिन्यात 2 एकादशी येत असतात. आषाढ शुद्ध एकादशी आणि दुसरी म्हणजे आषाढी वैद्य एकादशी. अशा 2 एकादशी या महिन्यामध्ये येत असतात आणि या एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशी जवळ फक्त एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे. कारण आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला देवशयनी एकादशी किंवा आषाढी एकादशी या नावाने सुद्धा ओळखलं जातं आणि हा दिवस धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी भगवान श्री हरी विष्णुदेव हे निद्रुस्त होतात आणि या दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होते. चातुर्मासाचा काळ हा अतिशय अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. त्याचबरोबर आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवी देवतांचे तेज जे आहेत तर ते एकवटलेले असते. म्हणूनच सर्व व्रतामध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. पंढरपूरला अदृश्य भगवंतांच्या अस्तित्वाचा पुरावा म्हणून तसेच वैकुंठ भूमीच्या आधीपासूनच पंढरपूर हे अस्तित्वात आहे असं मानलं जातं आणि म्हणूनच पृथ्वीवरील सर्वात पुरातन अशा तीर्थक्षेत्राचा पंढरपूर असा उल्लेख केला गेला आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी वातावरणामध्ये सकारात्मक लहरी ह्या खूप जास्त प्रमाणामध्ये ऍक्टिव्ह असतात. कारण सगळीकडे पांडुरंगाच्या नामाचा जयघोष चालू असतो. त्यामुळे या दिवशी व्रतासोबतच भगवान विष्णुदेवांच्या पूजेसोबतच काही महत्त्वाच्या सेवा उपाय देखील केल्या जातात. तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय सांगणार आहे. रविवारी आषाढी एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, परंतु तुळशी जवळ ठेवा फक्त ही एक वस्तू. ही वस्तू ठेवल्याने घरामध्ये चहूबाजूने पैसा येईल आणि 7 पिढ्यांचं दुःख दारिद्र्य हे नष्ट होऊन घराची, मुलाची, पतीची, कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होईल. घरामध्ये माता लक्ष्मी अखंड नांदेल अशी कोणती वस्तू तुम्हाला तुळशी जवळ ठेवायची आहे आणि कोणत्या वेळेमध्ये ठेवायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा माझ्या ताई दादांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी करायचा आहे. आषाढी एकादशीचा दिवस हा खूप खास आणि अतिशय अत्यंत पवित्र मानला जातो आणि या दिवशी आपण जे काही उपाय करतो, सेवा करतो तर ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात आणि खास करून या दिवशी तुळशी संबंधित उपाय केले जातात. कारण तुळस ही भगवान श्रीहरी विष्णुदेवांना अतिशय अत्यंत प्रिय आहे आणि एकादशी ही भगवान श्रीहरी विष्णुदेवांना समर्पित असणारी तिथी आहे. त्यामुळे या दिवशी तुळशी संबंधित उपाय जर केले तर त्या उपायांचा आपल्याला निश्चित लाभ जो आहे तर तो मिळत असतो. या एकादशीच्या दिवशी तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता. तुळस ही आपल्या हिंदू धर्मात अतिशय अत्यंत पवित्र मानली जाते. तिला वृंदा किंवा विष्णू वल्लभा हरिप्रिया असं देखील म्हटलं जातं. तुळशीला भगवान विष्णुदेवांची पत्नी मानलं जातं आणि त्यामुळे या दिवशी तिची पूजा करणे अतिशय अत्यंत शुभ समजलं जातं. तुळशीच्या रोपामध्ये सकारात्मक ऊर्जा ही खूप जास्त प्रमाणामध्ये ऍक्टिव्ह असते आणि म्हणूनच जर आपण हा उपाय केला तर आपल्या घरातील वास्तुदोष हा देखील दूर होतो. त्याचबरोबर घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य हे देखील प्राप्त होत असते. तसेच या दिवशी आपण तुळशीला ही वस्तू अर्पण केली तर त्या घरात यमदूत हा कधीही येत नाही आणि त्यामुळे
त्या कुटुंबावरती कधीही वाईट संकट, विघ्न, अडचणी, अडथळे हे देखील येत नाही। एकादशीला आपण तुळशीला ही एक वस्तू अर्पण केली तर आपल्या कुटुंबातील सर्व संकटे दूर होतात। जर तुमच्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असतील, तुम्ही खूप प्रमाणामध्ये राबताय, कष्ट मेहनत करत आहे, परंतु तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नसेल, तुमच्याकडे हवा तसा पैसा येत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये सतत पैसा येण्याचे सर्व मार्ग जे आहेत तर ते बंद झालेले असेल किंवा तुमच्या घरातील माता लक्ष्मी जी आहे तर ही कोणी बांधून ठेवली असेल, यामुळे तुमच्या घरात पैसा येत नसेल किंवा तुमचा एखादा छोटा मोठा व्यवसाय आहे तो चांगला चालत नाही, नोकरीमध्ये यश मिळत नाही, तर यासारख्या समस्या देखील दूर होण्यासाठी हा उपाय खूप खास आणि प्रभावशाली मानला जातो। त्याचप्रमाणे हा उपाय केल्याने आपल्या घराची, मुलांची, पतीची भरभरून प्रगती होते, घरातील दारिद्र्य दोष हे नाहीसे होतात। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला आषाढी एकादशीला सकाळी लवकर उठायचं आहे। उठल्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवंताचं नामस्मरण करायचं आहे की त्यांनी हा अतिशय पवित्र दिवस आणि शुभ दिवस आपल्याला दाखवला आहे। यानंतर आंघोळीचं पाणी घ्यायचं आहे। आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद, थोडंसं गंगाजल, गुलाबजल तुम्हाला मिक्स करायचं आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे। यानंतर स्वच्छ कपडे तुम्हाला परिधान करायचे आहे। तुमच्याकडे जर पिवळ्या रंगाचे कपडे असतील तर आवर्जून या दिवशी परिधान जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा। त्यानंतर आपल्या देवघरातील नित्य देवी देवतांचं विधिवत पूजन करायचं आहे। भगवान विष्णू देवांना किंवा पांडुरंगांना तुम्हाला पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहे। त्याचबरोबर तुळशीपत्र, तुळशीची मंजिरी तुम्हाला अर्पण करायची आहे। पिवळ्या रंगाचे नैवेद्य अर्पण करायचे आहे। धूप, दीप, अगरबत्ती लावून तुम्हाला घरातील वातावरण जे आहे तर ते मंगलमय, प्रसन्नमय करायचं आहे। आणि यानंतर तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल किंवा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती जी आहे तर ती घ्यायची आहे। त्यामध्ये तुम्हाला शुद्ध तूप टाकायचं आहे आणि त्यामध्ये दुहेरी कापसाची वात जी आहे तर ती लावायची आहे आणि ही वात लावताना त्या वातीला देखील आपल्याला थोडं हळदी कुंकू लावून तुम्हाला लाल पिवळ्या रंगाची ही वाती जी आहेत तर त्या बनवायच्या आहेत। तुमच्याकडे जर कलाव्याचा धागा असेल, कलावा म्हणजे रोली, मौली, जे काय तुम्ही म्हणत असाल ते, तर तो धागा तुम्हाला घ्यायचा आहे। कापसाची वात तुम्ही घेऊन त्याला हळदी कुंकू लावलं तरी सुद्धा चालेल। नसेल तुमच्याकडे मौलीचा धागा तर मग तुम्ही कापसाची वात घेऊ शकता, परंतु हळदी कुंकू तुम्हाला त्या वातीला लावायचा आहे। त्यानंतर तुम्हाला ही वात दिव्यामध्ये ठेवायची आहे। हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। एक प्लेट घ्यायची आहे। प्लेटमध्ये तुम्हाला हळदी कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिक वरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे। सर्वप्रथम तुम्हाला स्वस्तिकचं पूजन करून घ्यायचं आहे आणि नंतर हा दिवा ठेवायचा। तुम्हाला हळदी कुंकू, अक्षदा घ्यायची आहे आणि आपल्याला तुळशीजवळ एक महत्वाची वस्तू ठेवायची आहे, ती म्हणजे शालिग्राम दगड। शालिग्राम दगड हा आपल्या हिंदू धर्मात खूप महत्वाचा मानला जातो। त्याला भगवान विष्णू देवांचं स्वरूप मानलं जातं। शालिग्राम दगड हा भगवान विष्णू देवांचा प्रत्यक्ष अवतार मानला जातो आणि त्यामुळे त्यांची पूजा केल्याने घरात भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मीचा वास असतो। जर या दिवशी आपण तुळशीमध्ये शालिग्राम म्हणजेच त्या दगडाची स्थापना जर केली तर अनेक जन्मांचे पाप हे नष्ट होतात। शालिग्राम ठेवल्याने घरात सुख, शांती, समृद्धी आणि शांतता नांदत असते। त्याचप्रमाणे या दिवशी माता तुळशी सोबत शालिग्रामची पूजा केली तर घरातील वास्तुदोष आणि इतर अडचणी देखील दूर होतात। या दिवशी शालिग्रामची पूजा केल्याने कुटुंबाला संकटापासून संरक्षण मिळतं। यामुळे आपल्याला एक शालिग्रामचा जो दगड असतो तर तो आपल्याला तुळशीमध्ये ठेवायचा आहे। तुळशीची कुंडी असते तर त्या कुंडीमध्ये तुम्ही ठेवू शकता आणि त्या शालिग्रामच्या दगडावर तुम्हाला दुधाने अभिषेक करायचा आहे, पंचामृताने अभिषेक करू शकता। त्यानंतर शुद्ध पाण्याने अभिषेक करून तुम्हाला तो शालिग्राम
तुळशीमध्ये ठेवायचा आहे। यानंतर त्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे। धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे। तुळशीच्या कुंडीला म्हणजे त्या वृंदावनाला सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू लावून धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे। आणि जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहे तर त्यावेळी सर्वप्रथम तिथे तुम्हाला हा दिवा लावून घ्यायचा आहे आणि यानंतरच या उपायाला सुरुवात करायची आहे। आता शालिग्राम दगड हा कुठे मिळतो तर बघा, जिथे पूजेचं साहित्य मिळतं तर तिथे तुम्हाला सहज शालिग्राम दगड जो आहे तर तो मिळून जाईल, किंवा तुमच्या घरातच अगोदर जर असेल तर तो तुम्ही स्वच्छ करून त्याची पूजा जी आहे तर ती तुम्ही तुळशीमध्ये तुम्हाला ठेवून पूजा करायची आहे। यानंतर माता तुळशीला तुम्हाला मनोभावे 11 प्रदक्षिणा करायच्या आहे। प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहावी, घरातील दुःख दारिद्र्य हे दूर व्हावं यासाठी अगदी तळमळीने कळकळीने मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे। त्याचप्रमाणे तुमच्या मनात एखादी इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी देखील तुम्हाला प्रार्थना करायची आहे। तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हा छोटासा उपाय तुम्हाला देवशयनी आषाढी एकादशीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे आणि सर्वांनी करून बघा। जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा। तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून उपाय करा, जास्तीत जास्त सेवा करा, सेवेकरी घडवत चला। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी